माझ्या Instagramवरती इतके सगळे व्हायरल मेकअप हॅक्स येत राहतात, बट ते खरंच वर्क करतात की नाही? हेच जाणून घेण्यासाठी मी आज या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या हॅक्स ट्राय केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला त्या ट्राय करायची गरज नाही आहे. आणि हॉनेस्टली यातल्या काही हॅक्स तर मला एकदम वेस्ट ऑफ टाईम वाटल्या आहेत. सो या हॅक्स खरंच वर्क करतात की नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी. आणि या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघितलं, जसं तुम्ही ऐकलं की मी व्हायरल मेकअप हॅक्स ट्राय केलेले आहेत आणि त्या हॅक्स ट्राय करून मी हा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे. आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. तर मी माझं स्किन केअर वगैरे करून आलेली आहे, प्रायमर लावलाय आणि आता आपण पहिली हॅक बघूया आपली कुठली आहे ती. तर ही हॅक मला असं वाटतं ट्रॅव्हलिंगसाठी ना खूप जास्त चांगली आहे, बिकॉज आपण ट्रॅव्हलिंग करतो म्हणजे ट्रॅव्हल करत असताना 10 वेळा ब्रशेस नाही वॉश करू शकत. सो त्यावेळेसाठी खूप चांगली आहे. आणि ह्या हॅकसाठी मी घरून प्लास्टिक रॅप पण घेऊन आलेली आहे. बट मला एक असं वाटतं की प्लास्टिक रॅप पण तुमचं क्लीन असायला पाहिजे, तेव्हाच या हॅकचा थोडा सेन्स बनणार. नाहीतर तुमचं प्लास्टिक जे रॅप आहे जर तेच खराब आहे, त्याच्यावरतीच धूळ आहे आणि मग त्याच्याने तुम्ही जर मेकअप करताय तर मग त्याचा काहीच सेन्स बनत नाही. सो मेक शुअर तुमचं हे जे रॅप आहे ते पण क्लीन आहे. आणि मेक शुअर की तुम्ही मम्मीला विचारून हे रॅप घेताय, कारण जर तिला माहिती पडलं की तुम्ही हे मेकअप वगैरेसाठी तिचं किचन मधलं सामान यूज करत आहात, देन तो यू आर गॉन. तेही न विचारता. ओ माय गॉड. ते रॅप बिछवते खाली आणि त्याच्यावरती माझा हा खूप घाणेरडा म्हणजे यूज केलेला मेकअप ब्रश आहे, फाउंडेशन ब्रश. तो मी ठेवते आणि आपण त्याला रॅप करूया. मला एकदम इवन बेस पाहिजे आणि इवन बेस पाहिजे असेल तर हे जे आहे याचा सरफेस हा एकदम प्लेन आणि असा इवन असला पाहिजे. कुठे असे म्हणजे हे असं नाही जमा नाही झालं पाहिजे, इथनं पूर्ण प्लेन असायला पाहिजे. सो ते एक काळजी घ्या. आणि आता हे रेडी आहे. आता मी घेते फाउंडेशन, लिक्विड फाउंडेशनच घेते कारण की इझी पडणार. ओ येस, आय थिंक क्रीम फाउंडेशनसाठी हे नाही वर्क करणार. लिक्विड फाउंडेशनवरती जास्त बेटर वर्क करेल असं मला वाटतं. मी यानेच माझं फाउंडेशन थोडंसं मिक्स करणार आहे आणि यानेच डिरेक्टली माझ्या फेसवरती लावणार आहे. एकाच साईडला लावत आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित डिफरन्स जाणवेल आणि मला पण दिसून येणार. सो लेट्स गो. हो, खूप वियर्ड वाटत आहे, खूप जास्त वियर्ड. ओके. हे एका ठिकाणी राहत नाहीये, इकडे तिकडे हालत आहे, त्याच्यामुळे तिथे सुरकुत्या येत आहे. ओके. हे एकदम व्यवस्थित ब्लेंड होतं आणि पॅचीनेस नाही दिसत आहे मला कुठेच. ही हॅक वर्क करणार आहे की काय? हे जर वर्क केलं ना दोस्तो, ट्रॅव्हलिंग मध्ये तर एकदम बेस्ट. बघताय मी पूर्ण अंडर आईज मध्ये जात आहे ब्रश घेऊन आणि कुठेच पॅचीनेस नाही दिसत आहे मला. सो मला एक गोष्ट जाणवत आहे की हे ऑफकोर्स हे सोप करत नाहीये, कारण की ब्रशमध्ये पण थोडंसं तर ते पेनिट्रेट होतं आणि त्याच्यामुळे आपलं जे फाउंडेशन आहे ते आतमध्ये जातं आणि थोडी कमी जी असते ती कव्हरेज मिळते. ॲज कम्पेअर्ड टू ब्लेंडर जास्त चांगली मिळते, बट ब्रशपेक्षाही जास्त याच्यामध्ये कव्हरेज मिळते, बिकॉज इथे काहीच ते सोप नाही करू शकत. पूर्णच्या पूर्ण फाउंडेशन माझ्या फेसवरती येत आहे आणि त्याच्याने कव्हरेज जास्त चांगली मिळते आहे. आणि हा आहे डिफरन्स. आणि मला ही हॅक आवडलेली आहे. टोटली अप्रूव्ह. ही एकदम व्यवस्थित वर्क करते. तुम्हाला फक्त हे रॅप करता आलं पाहिजे व्यवस्थित. आता बघा इथे बिलकुलही गॅप नाहीये किंवा हे असं सुरकुत्या नाही आल्या आहे आणि लूज पण नाहीये, एकदम टाईट आहे. जितकं तुम्ही याला टाईट रॅप कराल ना तेवढं चांगलं, तुम्हाला तेवढी चांगली कव्हरेज मिळणार आणि तेवढं चांगलं इव्हननेस मिळेल तुम्हाला तुमच्या फाउंडेशनमध्ये. सो ही हॅक तर डेफिनेटली वर्क करते. तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि तुम्ही पण बघा म्हणजे करते की नाही. मी तर तुमच्या डोळ्यांच्या समोर ट्राय केली आहे आणि ही खूप व्यवस्थित वर्क केलं आहे या हॅकनी. सो आय एम व्हेरी इम्प्रेस. ही लीस्ट म्हणजे मला याच्यावर एकदम कमी कमी भरोसा होता आणि ही हॅक तर पहिलीच हॅक आपली एकदम सक्सेसफुल झाली आहे. मला थोडंसं फाउंडेशन जास्त लागलं आहे. ठीक आहे. एकदम फुल कव्हरेज फाउंडेशन झालेलं आहे. मला कन्सिलर लावायची ही गरज नाही आहे आणि मला
खूप खुशी होत आहे. बट आता आपली जी नेक्स्ट हॅक आहे ती माझ्यासाठी खूप जास्त कामाची हॅक आहे, कारण ती ही जी डबल चिन आहे ती ओय दिसत नाही माझी डबल चिन. ही जी डबल चीन आहे हरवली होती. ही जी डबल चीन आहे ही घालवण्यासाठी ची ती हॅक आहे आणि त्याच्यासाठी मला लागणार आहे एक फ्लॅट ब्रश आणि एक कॉन्टोर. सो कॉन्टोरचा शेड व्यवस्थित नाही त्याच्यामुळे माझ्याकडे ही लिपस्टिक आहे. याचा शेड एकदम परफेक्ट आहे ॲज अ कॉन्टोर माझ्यासाठी. सो आपली नेक्स्ट हॅक आहे ही. तुम्ही बघा जरा वेगळ्या टेक्निकने तिने कॉन्टोर केलेला आहे आणि खूप वियर्ड टेक्निक आहे ती. बट आपण करून बघूया. पहिले तर मी घेणार माझं कॉन्टोर. ही 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 स्टेप करणं गरजेचं आहे की नाही आय डोंट नो, बट करावी लागेल. हो, आपल्याला 1 2 3 ओके. एवढं करूनच मी थकली. मला त्रास झाला. ब्लेंड करूया. ब्लेंड करते. ठीक आहे, म्हणजे तो प्लेसमेंट जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याच्यासाठी ही हॅक आहे असं मला वाटतं. बट एवढा काही असा फरक जाणवत नाही आहे मला. तुम्हाला जाणवतोय का? मला तर जास्त माझी डबल चिन आल्यासारखी वाटते. पहिले नव्हती असं मला वाटत आहे. वर्क नाही करत का? बट अजून बाकी आहे. आपण एवढ्या लवकर जज नाही करू याला. मला नाही वाटत आहे ही हॅक वर्क करणार. ओ ओ तुम्हाला वाटत आहे का थोडं इथे असं 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 काहीतरी झाल्यासारखं एकदम एकदम स्लाइट डिफरन्स जाणवतोय. म्हणजे मला असं वाटतं की प्लेसमेंटसाठी ठीक आहे, जर एकदमच तुम्ही बिगिनर आहात आणि तुम्हाला माहिती नाही की कुठे आपण प्लेस करायला पाहिजे तर त्याच्यासाठी ही चांगली हॅक आहे. बट एकदम वास्ट डिफरन्स नाही आहे असा कुठला. सो ठीक आहे, ओके ओके आहे हॅक. मी पूर्ण बडबड करून घेते आणि मग मला समजतं की माझा व्हिडिओच ऑन नाही आहे. हे असं माझ्यासोबत होत राहतं. बट मला असं सांगायचं होतं की ब्लश आणि पावडरची अशी कुठली व्हायरल हॅक नाही आहे या व्हिडिओमध्ये. सो मी ते करून आली आहे आणि ह्या डोळ्याचा आयशॅडो तुम्हाला दिसत असेल केलेला आहे, कारण की जेव्हा मी ते करत होती तेव्हा कॅमेरा ऑन नव्हता, व्हिडिओ ऑन नव्हता. बट आपली जी नेक्स्ट हॅक आहे ती आय शॅडोची हॅक आहे आणि ती आहे ही. सो याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हा स्पून. हे पण मम्मीला विचारून घरून घेऊन या प्लीज. मी बरंच झालं ते नाही रेकॉर्ड झालं, कारण की मी आय शॅडो चुकीचा घेतला होता. तो कलर एवढा दिसून नाही येत आहे, त्याच्यामुळे हा आय शॅडो पॅलेट मी यूज करते आणि ज्यातला हा कलर मी यूज करणार आहे. इथे ठेवायचं असं आणि मग आय शॅडो घ्यायचं आणि हलक्या हाताने इथे लावायचं. ओके, इझी. त्याच्यानंतर हे इकडे ब्लेंड करायचं आहे. खूपच वरती गेल्यासारखं वाटत नाही आहे का हे तुम्हाला? मला तरी वाटतं, बट ठीक आहे. खरंच जी प्रोसेस आहे त्याला ट्रस्ट करून मी परत थोडंसं घेते, कारण हे ब्लेंड झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे तो घेऊन आपल्याला, मला लाईटमुळे दिसत नाही आहे की काहीच आलं नाही आहे. आता आल्यासारखं वाटत आहे. याच्यानंतर ग्लिटर घेऊन खूप जास्त ग्लिटर आलं. ठीक आहे, थोडं कमी घेऊ आणि इथे लावू. काय वाटतं? फेल. मला करता नाही आली म्हणजे फेल. दॅट्स ऑल. मी आय शॅडो रिमूव्ह करून आली आणि नॉर्मल एक साधा कलर लावून आलेली आहे. हा जो दिसतही नाही आहे, बट तेच पाहिजे आपल्याला. आता आपण आयलाइनर हॅक करूया आणि ती अशी काही दिसते. आयलाइनर लावणं खूप जास्त ट्रिकी काम आहे ऑनेस्टली, आणि जेव्हाही मला घाई असते तेव्हा नेमकं आयलाइनर व्यवस्थित लागत नाही. सो अशा वेळेससाठी एकदम मस्त हॅक आहे आपल्याकडे. हे घेते आता, ठीक आहे. एकदम व्यवस्थित आहे आणि यांनी चांगलं लावता येणार असं मला वाटतंय. मी याला पावडर घेते असं. ओके. बऱ्यापैकी लागलंय. आता आपण ह्याचं जे आतमधलं साईड आहे ते फिल करणार आहोत आयलाइनरने. आता तुम्हाला वाटत असेल तुम्ही इथपर्यंत घेऊन येऊ शकता आतपर्यंत, बट मी नाही आणणार आहे. आणि आता हे थोडंसं सुकू द्या, नाहीतर लगेच याला पुसायला जाल पावडरला.
तोपर्यंत इकडची साईड करा. आय थिंक विंग तर व्यवस्थित आलेला आहे. आता तो दोन्ही साईडचा थोडा डिफरंट आहे की नाही ते आपण ह्याच्यावर पावडर डस्ट ऑफ करू. आता करूनच घेते ह्या साईडचं, तेव्हाच माहिती पडेल. हलक्या हाताने करायचं. माझा आयलाइनर असतो. इकडचं आपण डस्ट ऑफ करू आणि हे आहे माझं इकडचं आयलाइनर. येस, आय एम हॅपी. आपली ही जी 1 2 3 4th हॅक आपली वर्क केलेली आहे एकदम व्यवस्थित आणि वेल डन, गुड जॉब. ज्यांनी कोणी हॅक बनवली आहे चांगलं काम केलंय. आता नेक्स्ट हॅक करूया आणि ही पण आय मेकअपशीच रिलेटेड आहे. मस्काराची हॅक आहे, बट त्याच्या आधी मला माझे लॅशेस कर्ल करायचे. ही माझी एक हॅक आहे, तुम्हाला मी सांगते की मस्कारा लावायच्या आधी कधीही आय लॅशेस तुमचे कर्ल करा. त्यांनी कमी मस्कारा लागून पण एकदम चांगला लुक येतो. एकदम मस्त कर्ल्ड लॅशेस दिसतात तुमचे. सो ही स्टेप बिलकुल स्किप नका करू. सो तुम्हाला माहिती आहे आपण घाईघाईत जेव्हा मस्कारा लावतो तेव्हा हे इथे सगळा मस्कारा लागून जातो आणि आता तर ठीक आहे माझ्या आईजला म्हणजे माझ्या आयलिडला काही नाही आहे, बट जेव्हा मी एकदम हेवी मेकअप लुक केलेलं असते, आय शॅडो लावलेलं असते, ग्लिटर आणि कट क्रीज आणि हे, तेव्हा जर तो मस्कारा लागला तर मग खूप जास्त मन दुखतं. आणि तशासाठीच आपल्याकडे एक हॅक आहे ज्याच्यासाठी आपल्याला एक टिश्यू किंवा कॉटन पॅड लागेल जो आपल्याला असा ठेवायचा आहे. पहिले तर ही हॅक बघा. तुम्ही बघताय इथे असा आयशॅडो कॉटन पॅड किंवा टिश्यू ठेवायचा आणि त्याने मग इथनं असा मस्कारा लावायचा. म्हणजे जे काही मस्कारा राहणार ते इथे लागणार आणि तुमच्या डोळ्यांना नाही. बट मला एक प्रश्न आहे, जर आपण हे इथे लावलं तर मग माझं जे आयशॅडो आहे ते पुसल्या नाही जाणार यानी? तो पण एक पॉईंट आहे ना. त्याच्यामुळे टिश्यू घ्या. टिश्यूनी इतकं काही फरक नाही पडत, बट यानी जरा हलू शकतं. मला खूप अनकम्फर्टेबल आहे हे लावणं ऑनेस्टली. इथे तरीही थोडासा मस्कारा लागलेला आहे फॉर काही इन्फॉर्मेशन आणि इथे थोडासा आहे. बट आता ही साईड मी करते विदाऊट ही हॅकच्या आणि बघू किती जास्त लागतोय. पहिले हॉरिझॉन्टली लावायचं आणि मग नंतर असा. झिरो, बिलकुल नाही लागला ह्या साईडला डोळ्यांच्या वरती माझ्या. मस्कारा हॅक फेल. फेल म्हणजे नॉट वर्थ इट. आणि याच्यासोबत आपल्या सगळ्या हॅक झालेल्या आहे. एक लिपस्टिकची हॅक आहे ऑनेस्टली, बट माझ्याकडे वॅझलिन नाही आहे. बट मी ही ऑलरेडी आधी ट्राय केलेली आहे. सो बेसिकली तुम्ही कुठलाही आय शॅडो घेता, मी इथे ती रील आणि माझी जर मला सापडली तर ती रील टाकणार आणि ती हॅक एकदम मस्त वर्क करते. मला तर ती खूप आवडते हॅक. माझ्याकडे लिप बाम आहे. मी थोडे लिप्स लाईन करून आली आहे आणि माझं हे लिप बाम घेऊन आली आहे. हे एकदम ट्रान्सपॅरंट आहे, कुठलं टिंटेड लिप बाम नाही आहे, नॉर्मल लिप बाम आहे. सो आपल्याला हे घ्यायचं आहे आपल्या बोटावरती आणि कुठलं पण आय शॅडो घ्या. सो आपण याच्यातलं नाही घेऊ शकत, आपण घेऊया हे. याला असं घ्यायचं, ब्लेंड करायचं आणि लावायचं. थोडंसं जास्त आपण लिप बाम घेऊया. पण तुम्ही बघितलं माझ्या लिप्सवरती तो टिंट तर आला. आय शॅडो घ्यायचं, ब्लेंड करायचं आणि लागलेला आहे. आणि तुम्ही इमॅजिन करू शकता की आता माझ्याकडे किती सगळे लिपस्टिक्स आहेत. टिंट पण येतो, त्याच्यानंतर थोडासा ग्लॉसीनेस पण येतो. खूप मस्त, एकदम मस्त. तुम्हाला जर तुमच्या आयशॅडो सोबत तुमचं लिपस्टिक मॅच करायचं असेल, बट लिपस्टिक नाही असेल, तुम्ही तेच आयशॅडो असं करून लावू शकता आणि एकदम परफेक्टली ते मॅच सुद्धा करणार. सो आय थिंक ही हॅक तर एकदम बेस्ट आहे. आणि याच्यासोबत आपल्या सगळ्या हॅक संपलेल्या आहे. मी थोडीशी हे जे माझा हुली आहे तो फिक्स करून येते आणि मग आपण फायनल वर्डिंग बघूया. तर मी आलेली आहे परत आणि तुम्हाला पण असं वाटत आहे का की माझी म्हणजे माझ्या केसांना हेअरकटची खूप जास्त गरज आहे, बिकॉज हे असे वियर्ड वागतात. आता ते व्यवस्थित बिहेव नाही करत. सो प्लीज त्यांना इग्नोर करा. पण आपल्या सगळ्या हॅक संपलेल्या आहेत आणि ह्याच्यातल्या मला कुठली कुठली आवडली मी तुम्हाला सांगते. आपण पॉझिटिव्हिटीकडे लक्ष देऊया. सो एकतर लिपस्टिकची तर बेस्ट हॅक होती. मला सरप्राईज केलं फाउंडेशनच्या हॅकनी, सो मला ती पण खूप जास्त आवडली. त्याच्यानंतर आयलायनरची हॅक पण एकदम मस्त आहे. मला सगळ्यात वर्स्ट हॅक वाटली ती मस्काराची. काही गरज नाही, आयशॅडो तरी बेअरेबल होतं, बट मस्कारा
बिलकुल नाही. सो येस, अशा काही हॅक्स होत्या ज्या मला Instagram फीडवर खूप जास्त येतात. इव्हन शॉर्ट्समध्ये पण येतात आणि मला ते ट्राय करायचे होते आणि तुम्हाला सांगायचं होतं की ते खरंच वर्थ आहे, की वर्क करतात की नाही. सो येस, तुम्ही बघितलं काही हॅक वर्क करतात, काही नाही करत. दॅट्स ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच आणखीन हॅक्स जर तुम्हाला बघायचे असतील, असेच आणखीन व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील, तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. मी एकदम खुशी-खुशी ते व्हिडिओज करायला रेडी आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाइक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.